द बुद्धिस्ट पर्सनल लॉ एक्शन कमेटी ऑफ इंडिया द्वारा पनवेल स्थित पार्क इन होटल में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन, पारसी तथा सिख समाज के अपना स्वतंत्र विवाह कायदा है। उसी तरह बौद्ध समाज के नागरिकों को भी विवाह तथा वारसा हक कायदा प्राप्त हुआ। इस मांग का निवेदन गत कितने सालों से सरकार को दिया गया है। इस दौरान महाराष्ट्र राज्य में स्थापित हुए नए सरकार ने बौद्ध विवाह तथा वारसा हक कायदा राज्य विधिमंडल में पारित किया जाए, इस मांग का निवेदन 7 मई 2015 को इस कमेटी द्वारा राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा सामाजिक मंत्री राजकुमार बडोले को सुपुर्द किया गया था। इस दौरान इस मुद्दे पर सरकार ने सकारात्मक विचार करके इस बारे की प्रक्रिया शुरू की है। इस बारे में विस्तृत जानकारी देने के हेतु इस पत्रकार परिषद का आयोजन पनवेल में किया गया था। इस दौरान द बुद्धिस्ट पर्सनल लॉ एक्शन कमेटी ऑफ इंडिया की मुख्य समन्वयक दिलीप काकड़े ने पत्रकारों के सवालों का जवाब देते हुए इस बारे की विस्तृत जानकारी दी है। बुद्धिस्ट पर्सनल लॉ एक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही 24 मार्च 2015 साली निवेदन सादर केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती सकारात्मक भूमिका घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर ताबडतोब वर्तमानपत्रातून बातम्या जाहीर झाल्या की सरकारच्या विचाराधीन आहे। त्यानंतर सामाजिक न्याय मंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटल्यानंतर समिती स्थापन करण्याचा मागणी केल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा ही आमची मागणी मान्य केली। त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयाकडे आम्ही सकारात्मक पद्धतीने बघत आहोत आणि सरकारच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करीत आहोत। परंतु फक्त स्वागत करून आम्ही इथे थांबणार नाही, तर सरकारने ही जी प्रक्रिया आहे ही सातत्याने पुढे राबवावी या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने सरकारकडे या विषयाचा फॉलोअप ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या दृष्टिकोनातून आमचं ऑलरेडी की पूर्ण देश स्तरावरती बुद्धिस्ट पर्सनल लॉ राष्ट्रीय जनसंपर्क अभियान आमच्या ॲक्शन कमिटीच्या वतीने सुरू आहे। या कमिटीच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क अभियानामध्ये आम्ही विविध संस्थांचे लेखी समर्थनाची पत्र घेतोय। विविध व्यक्तिमत्वांची सर्व स्तरातील व्यक्तिमत्वांची आम्ही लेखी समर्थनांची पत्र घेतोय। नंतर स्वाक्षरी मोहीम आमची सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही जरी कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरू केलेली असली तरी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आमचं लोकशाही पद्धतीने आमचं जे आंदोलन आहे की लोकांनाही जागृत करणं आणि त्याचबरोबर सरकारलाही आमच्या मागण्या सातत्याने निवेदनाच्या माध्यमातून मागणं, हे जे आमचं ॲक्शन कमिटीच्या वतीने देशभर आणि राज्य पातळीवरती जे सुरू आहे ते आमचं सातत्यानेच राहणार। यानंतर सरकारने ही सकारात्मक भूमिका घेतलेली ही आम्ही बौद्ध समाजातील वेगवेगळ्या घटकांना हे समजावून सांगणार आणि त्यांच्याही माध्यमातून याला जास्तीत जास्त जोर यावा, याची जनभावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून बुद्धिस्ट पर्सनल लॉ ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया ही प्रयत्न करीत राहणार आहे।